नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण आल्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। या प्लॉटला आपण याच्या आधी काय केलं होतं त्याविषयी आपण चर्चा करणार आहे। त्याचबरोबर आल्यामध्ये दुसरी फवारणी आपण कुठली घेतली पाहिजे आणि काय घेतली पाहिजे याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। एक साधारणपणे हा प्लॉट एक 60 दिवसाच्या आसपास झालेला आहे आणि या प्लॉटला आता 2 बेसल डोस टाकून झालेले आहे। त्याचबरोबर पॉवर टिलरच्या साहाय्याने एक वेळेस भर आपण व्यवस्थित लावलेली आहे। दुसरा बेसल डोस जो होता समजा, तर त्यामध्ये आपण 8-24-24 घेतलं होतं 50 किलो आणि त्याचबरोबर आपण 10 किलोच्या आसपास आपण मायक्रोटन घेतलं होतं आणि दुसरी भर आपण पॉवर टिलरने दिलेली आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी आपण याला नेटिओ आणि कीटकनाशक घेतले होते। त्याचबरोबर आता दुसरी फवारणी जी आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला ॲम्प्लिगो घ्यायचा आहे। ॲम्प्लिगो सोबत आपण कॅब्रोटॉप वगैरे किंवा मग ते आपल्याला घ्यायचं आहे। ॲम्प्लिगो आपल्याला साधारणपणे 20 लिटर पंपसाठी आपल्याला 15 ml च्या आसपास घ्यायचा आहे आणि कॅब्रोटॉप जे आहे आपल्याला 20 लिटरच्या पंपसाठी आपल्याला एक साधारणपणे 30 ते 40 ग्रॅमच्या आसपास आपल्याला ते घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता, एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे। त्याला जर त्याचे पानांची जी क्वालिटी बघितली आपण तर ग्रीनरी वगैरे एकदम बेस्ट झालेली आहे आणि त्याला फुटव्यासाठी आपण आता ड्रिपमधून त्याला फर्टिगेशन मध्ये आपण 1448 जो ॲडव्हान्स ग्रेड आहे समजा ऑक्साईड फॉर्म मधला 1448 वगैरे दिले होते। त्याचबरोबर आपण त्याला 1261 आणि दुसरे बुरशीनाशक पण दिलेले होते। प्लॉट एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे। जर तुमचाही जर प्लॉट डेव्हलप करायचा असेल किंवा तुम्हाला जर शेड्यूल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे। व्हॉट्सअपला तुम्ही तुमच्या प्लॉटचे फोटो पाठवू शकता किंवा तुमच्या प्लॉटमध्ये कुठलाही जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल, जसं अळीचा असो किंवा मग सड्यांचा असो किंवा ते तुम्हाला समजत नसेल, जसं असं जर काही वाटत असेल तर आमच्या व्हॉट्सअपला तुम्ही फोटो पाठवून निश्चितच त्याचं आपण सोल्युशन काढू शकतो। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि पुढील शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी त्याला मदत करा। धन्यवाद।